सर्वात प्रथम नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलचे 1000 सबस्क्रायबर होण्यासाठी आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये इकडं आता दयामामाने हे सगळं दाखवल्यावरती दामिनी खूप घाबरून जाते. नंतर दामिनीला कळतं की ते पोलीस खोटे होते. त्यामुळं दामिनीला तशी बरं वाटतं. ती म्हणते की बरं झालं खोटे पोलीस होते. दया, मी तुला तर सोडणारच नाहीये. तुझ्यामुळे एवढा त्रास मला सहन करावा लागतोय दया. का असं वागतोय रे दया तू, असं ती म्हणते. आणि आता ती म्हणते की दया बघ मी काय करेल तुझं. दया म्हणतो की काय करेल म्हणजे, अगं हे बघ, हे तरी खोटं होतं. आता खरं काय ना ते तू पुढं बघ ना काय करतो मी, असं म्हणतं. तर तो म्हणतो की काय काय करणार आहेस तू आता मला सांग बरं. तर दयामामा म्हणतात की बघ मी काय करेल पुढं, असं म्हणतो दयामामा. आणि आता लगेच दयामामा म्हणतात की हे बघ, धैर्याच्या रूममध्ये मी तुझे जे सगळे फोटो आहेत ना, हे सगळे फोटो धैर्याच्या रूममध्ये पांगून ठेवलेले आहेत. जिथं ना तिथं धैर्याचे फोटो या धैर्याच्या रूममध्ये लावून ठेवले आहेत. त्यामुळं तू बघ आता काय करायचंय तुला. लवकर साखरपुडा करायचा आहे की धैर्याच्या समोर सत्य आणायचं आहे सगळं, असं ते दयामामा म्हणतात. तर आता दामिनी पूर्ण घाबरून जाते. ती घरी यायला निघते. तर इकडं जो धैर्य आहे, धैर्य आणि सावी तिथे बसलेले असतात. आणि सावी म्हणत असते, धैर्य आता तरी कबूल करा ना, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे. तरी पण धैर्य कबूल करत नाही. तरी पण धैर्य म्हणत नाही माझं तुझ्यावर प्रेम आहे. धैर्य तरी पण सावीला सांगत नाही. आणि आता ते दोघं घरी यायला निघतात. घरी आल्यावरती धैर्य रूममध्ये जायला लागतो. तेवढ्यात आता दामिनी अडवायचा प्रयत्न करते. कारण की दयामामाने ते सगळं ठेवलं राहतं आणि ते त्याला बघून द्यायचं नसतं त्यामुळं. तर इकडं आता जो धैर्य आहे तो हातात रिंग घेऊन बसलेला असतो. तो म्हणतो की आता थोड्या दिवसावर आली आहे, काय करू मी. माझी सुपारी ही एंगेजमेंट थोड्या दिवसात आली आहे, काय करणार आहे मी आता पुढं काय करू, असं म्हणत असतो. तर सावी येते आणि म्हणते एकटे नाही, दोघांना मिळून काय करायचं तो करायचं आता. मग आता ते म्हणतात काय करायचं, धैर्य म्हणतो. तर आता सावी धैर्य हातात हात देते आणि म्हणते की धैर्य, हा तुमचं खरंच माझ्यावर प्रेम आहे ना, त्यासाठी मी काही करायला तयार आहे. धैर्य तुम्ही काळजी करू नका, आपण दोघं मिळून काहीतरी करूयात, असं धैर्याला सावी म्हणते. आणि म्हणते दयामामाचा सगळा चेहरा सगळ्यांसमोर आणू, असं ती म्हणत असते. तर बघूया आता पुढील भागात काय घडतं. बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.